तर हे आहे आपलं पार्किंग आणि इथून आपला बंगला झाला सुरू. एक बंगल्याच्या आतनं एक छोटी टूर तुम्हाला करवतो. हा आपला छान व्हरांडा पोर्च मधून ही सगळी हिरवाई आणि आपली वाडी समोर दिसतोय तो गोवा हायवे. काय दाट झाडी आहे आणि हा आपला व्हरांडा. कोकणामध्ये आल्यानंतर घरासमोर व्हरांडा, समोर बाग आणि झोपाळा जर का नसेल, शक्य आहे का? आणि माहिती आहे ना झोपळ्यावर बसून गाणं कुठलं म्हणायचं? दिवस तुझे फुलायचे. मी म्हणतो जरा गाणं चेंज करू आता. इथे बसल्यानंतर कुठलं गाणं आठवलं माहिती आहे का? म्हणजे ही वाडी बघितल्यानंतर, मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं? हेच असतं. आजो, हे असतं सुख. हा आपला चिऱ्यातला बंगला, 2 बेडरूमचा स्पेशियस हॉल. हे आपल्या इकडे टीव्ही युनिट आहे, एक छोटा बेड आहे, चारी बाजूने एरी. म्हणजे आता हॉलच जर का बघितला, इथे 2 खिडक्या, हा दरवाजा, इकडे व्हेंटिलेशनसाठी. हा आपला डायनिंग एरिया झाला. त्यानंतर हे आपलं छोटं किचन. किचन मध्ये पण बघा दोन्ही बाजूला खिडक्या दिल्या. किचन मध्ये स्वयंपाक करताना पण बाहेरचा व्ह्यू दिसला पाहिजे, आहे का नाही? बघा व्ह्यू कुठूनही कुठेही तुम्ही जावा, व्ह्यू आहे. हे आपलं आहे कॉमन टॉयलेट बाथरूम. त्यानंतर ही आहे आपली बेडरूम नंबर 1. बेडरूम नंबर 1 मधनं बघा दोन्ही बाजूला क्रॉस व्हेंटिलेशन. इकडे देखील व्ह्यू आहे. दाट वाडी आपली. नंतर इथे एक छोटस कपाट आहे, वरती एसी, हाईट जबरदस्त दिलेली आहे. तो ये हो गई बेडरूम नंबर 1. आ जाओ. ही आहे बेडरूम नंबर 2, मास्टर बेडरूम. ह्याला आहे इकडे अटॅच टॉयलेट, क्रॉस व्हेंटिलेशन आणि कपाट देखील इथे छोटस आहे. तर असा हा 2 बेडरूम आपला असला हा पूर्ण बंगला. पुढे व्हरांडा, हा समोरचा दिसणारा व्ह्यू. झाड साधारणतः आंबा, नारळ, काजू, चिक्कू, जाम अशी अनेक प्रकारची झाडं या बागेमध्ये आहेत. आणि व्ह्यू तर काय विचारूच नका. छोड़ दो यार शहर की लाईफ, कितने दिन शहर में जिओगे. हा, हे असं लाईफ जर जगायचं असेल ना, शहरात राहून जर कंटाळला असाल, तर मस्तपैकी इकडे या, एक छोटीशी वाडी विकत घ्या आणि एन्जॉय करा. मी खरंच सांगतोय, म्हणजे मला जर का असं सर्व जबाबदारीतून जर का मी मुक्त असतो ना, 100% मी इथे येऊन सेटल झालो असतो. काय लागतंय, मेन म्हणजे रत्नागिरी शहरामध्ये आहे. मेन गोवा हायवेला लागून असलेला प्रोजेक्ट. इथून रत्नागिरी हार्डली किती, एक 15 किलोमीटरवरती रेल्वे स्टेशन आहे, गेटेड कम्युनिटी आहे. बरं, इथे सगळे पुण्या मुंबईतल्या लोकांचे बंगले आहेत. तर प्रशांत दामलेचं गाणं माहिती आहे ना, मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. हे सुख आहे. अप्रतिम. या, हे सुख आहे ना, हे आयुष्यात तुम्हाला कुठेही मिळणार नाही. आणि हे सुख जर का अनुभवायचं असेल, तर तुम्हाला यावे लागेल फक्त कोकणामध्ये. एक छोटीशी वाडी विकत घ्यायला लागेल आणि काय काजू लागेल बघा. हो, काजूच्या बिया बघा. माझी मुलगी जर का असते ना, तर पोतं घेऊन आली असती आणि अख्ख्या काजूच्या बिया तिने गोळ्या केल्या असत्या बघा. ओय, केवढ्या काजू लागले त्या बघा. ह्याला म्हणतात सुख. आणि हे सुख मित्रांनो, हे बघा आंबे बघा, काय सुख आहे हो. असं लाईफ जर का तुम्ही जगला ना, हे बघा बीपी, इतर जे आजार वगैरे होतात ना, आयुष्यात तुम्हाला होणार नाही. आणि या निसर्गाच्या सहवासात तुम्ही राहिला ना, हे सगळं जीवन जगला आणि मस्त इथे संध्याकाळचं तुम्ही मी
मस्तपैकी इथं लाईफ जगला ना, संध्याकाळची गार हवा असते, घरामध्ये चिऱ्याचं घर असल्यामुळे मस्त थंडावा येते, इतकं छान वाटतं. तर ही प्रॉपर्टी नक्की विकत घ्या, कारण इतकी सुंदर डेव्हलप केलेली जागा आहे ना, तर अशा वाड्या जास्त दिवस राहत नाही. तसं हे काजू आता मी काय करतो, तर इथे बरेचसे चिक्कू आहेत, त्या मालकाची आता परमिशन घेतो. थोडेसे चिक्कू, थोडेसे काजू आणि थोडेसे आंबे. तर तुम्ही देखील नातवंडांना इथे घेऊन मजा करू शकता, येऊ शकता. आणि बरं, एक प्रॉपर्टी तुम्ही ही विकत घेतली ना, तुम्ही तर स्वतः इथे सेटल होऊ शकता किंवा तुमचे नातेवाईक असतील, मित्रपरिवार असेल किंवा एक 4-5 मित्र जर तुम्ही असेल, मिळून विकत घ्या ना. म्हणजे आलटून-पालटून देखील तुम्हाला इथे राहता येईल. म्हणजे एक जरी प्रॉपर्टी तुम्ही चौघांनी मिळून घेतली, तर माझ्या इथे प्रत्येकाची इन्व्हेस्टमेंट अशी होऊन किती होणार आहे, 17-18 लाखाची इन्व्हेस्टमेंट होईल तुमची. पण 4 फॅमिल्या मिळून तुम्ही ही प्रॉपर्टी एन्जॉय करू शकता. बरं, आपल्याकडे 2 बंगले आहेत. दोन्ही बंगले देखील तुम्ही विकत घेऊ शकता. आता भाड्याने द्यायचे का ना द्यायचे ते तुम्ही तुमचं ठरवा. पण माझ्या मते तरी कोकणातलं खरं लाईफ जगायचं असेल, तर हेच लाईफ आहे. आणि 4 गुंठ्याचा प्लॉट आहे. ही सगळी आंब्याची झाडं, काजूची झाडं, हे सगळं याच्यामध्ये आहेच आहे. 65 लाखाला ही वाडी विकायची आहे, रेडीमेड. एन ए प्रॉपर्टी आहे. आंब्याची साईज बघा काय ना. 4 गुंठ्याचा प्लॉट, 1000 स्क्वेअर फूटचा बंगला, हे सगळं वैभव जागेसोबत, हा व्ह्यू रत्नागिरीमध्ये विकायचा आहे 65 लॅक्सला. नंबर दिलेला आहे. फोन करा, व्हिजिट करा आणि विकत घ्या. और क्या मागताय.